नाशिक शहरात सध्या एक अत्यंत गंभीर आणि खळबळजनक प्रकरण उघडकीस आलं आहे. तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असणारा कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाली होती. पण आता या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा खरा मास्टरमाइंड कोण आहे हे समोर आलं आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण घटनाक्रम या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल. नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथील ओजस प्रॉपर्टीज या कार्यालयात कॅप्टन अशोक खरात हा आपलं कार्यालय चालवत होता. अशोक खरातने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं होतं. केवळ शोषणच नाही तर या महिलांवर झालेल्या अत्याचाराचे व्हिडिओ आणि फोटो त्याने आपल्या कार्यालयातील सीसीटीव्ही मध्ये सेव्ह करून ठेवले होते. समजा कोणत्या महिलेने विरोध केला तर तिला ब्लॅकमेल करण्यासाठी हे हत्यार म्हणून वापरलं जात असावं असा अंदाज आहे. पण खरातचे हे कृत्य त्यालाच अडकवण्यासाठी कारणीभूत ठरले. कॅप्टन अशोक खरात यांचा विश्वासू आणि ऑफिस बॉय असलेला नीरज जाधव यांनी डिसेंबर 2025 मध्ये खरातच्या नकळत हे सगळे फुटेज कार्यालयातून चोरले. नीरजला पैशाची हाव होती. त्याने हे फुटेज वापरून स्वतः अशोक खरातला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. नीरज आणि त्याच्या साथीदारांनी या व्हिडिओ क्लिप्सच्या बदल्यात खरातकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. पण खरात ही हुशार होता. त्याने नीरजवर खंडणी मागितल्याचा आरोप केला. वावी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. आता इथून नीरजने आपली रणनीती बदलली. त्याने आपला मोर्चा थेट पीडित महिलांकडे वळवला. त्याने त्यांच्या अब्रूचाच बाजार मांडायला सुरुवात केला. नीरजने शिर्डीमधील एका 24 वर्षीय विवाहित महिलेचे फोटो मॉर्फ केले आणि ते व्हिडिओ तिलाच व्हॉट्सअपवर पाठवले आणि वरतून तिला धमकावलं सुद्धा. पुढे त्याने सिडकोतील एका 28 वर्षीय विवाहितेचा व्हिडिओ तिच्या मेहुण्याला पाठवला. पण त्याचा हा डाव त्याच्यावरच उलटला. त्या मेहुण्याने महिलेचा धीर वाढवला आणि तिने सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून अखेर अशोक खरातच्या कृत्यांचा पर्दाफाश केला. त्याचा वासनांद चेहरा जगासमोर आणला. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता आता राज्य सरकारने सक्रिय भूमिका घेतली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे राज्यातील काही मोठ्या राजकीय नेते, मंत्री आणि अगदी सेलिब्रिटींशी सुद्धा जोडल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर मनोज कुमार शर्मा यांनी तातडीने एक विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन केली आहे. या SITचे नेतृत्व IPS अधिकारी तेजस्वी सातपुते करत आहेत. त्यांनी गुरुवारी सकाळी नाशिकमध्ये दाखल होऊन अशोक खरातची 2 तास कसून चौकशी केली. तसेच सर्व कागदपत्रे आणि पुरावे ताब्यात घेतले आहेत. दुसरीकडे या प्रकरणातील मुख्य संशयित नीरज जाधवला SITने ताब्यात घेतला आहे आणि त्याची सुद्धा सखोल चौकशी सुरू आहे. एकीकडे अशोक खरातसारखा आरोपी महिलांचं शोषण करत होता तर दुसरीकडे त्याचा विश्वासू साथीदार नीरज या महिलांच्या आबरूशी खेळत होता. आता SIT या प्रकरणाचा तपास करत आहे. या तपासातून अजून किती धक्कादायक खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पीडित महिलांना न्याय मिळेल आणि दोषींना कडक शिक्षा होईल एवढीच अपेक्षा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटतं अशा दोषींना काय शिक्षा व्हायला पाहिजे हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.